जय शिवराय भावा. तुझं IT जॉबचं प्रिपरेशन चालू आहे मला माहिती आहे. पण खूप स्ट्रगल करतोय, पण जॉब काय नाही लागत. खरं आहे की नाही? म्हणजे काय भविष्य सांगायला नाही मी तुला. ही रिॲलिटी आहे खूप साऱ्या स्टुडंटची ज्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी, हैदराबादसारख्या ठिकाणी कोर्सेस तर लावले, पण आउटपुटमध्ये मात्र त्यांच्या हाताला सक्सेस भेटला नाही, जॉब भेटला नाही. याची कारणं खूप सारी आहेत बरं का. मी कारणावरती फोकस नाही करणार आहे. मी फोकस करणार आहे सोल्युशन. काय सोल्युशन सर आता करायचं काय? झाली ना चूक आता. झाली चूक आमच्याकडून आता काय करायचं? मग तुम्हाला चूक चूक म्हणायला गेलं तर चुकीचं इन्स्टिट्यूट लागलं, चुकीचा ट्रेनर लाभला, ज्याने तुम्हाला चांगलं नाही शिकवलं. खूप साऱ्या म्हणजे गोष्टी झाल्या तुमच्यासोबत. फ्रॉड इन्स्टिट्यूट तुम्हाला लागलं, ज्या ठिकाणी बेसिक शिकवलं आणि जय हिंद जय महाराष्ट्र झाला. अशा खूप साऱ्या पोरांसोबत झालंय. आता सोल्युशनकडे येऊ आपण. जे काय झालं ते झालं. पण आता सोल्युशन आहे का? सोल्युशनमध्ये तुम्हाला काय करायचंय? तुम्ही जे शिकलायत ना मित्रांनो, ते बेसिक आहे. प्रत्येकाला माझी विनंती आहे. बेसिकवरती थांबू नका. कारण आता IT कंपनीमध्ये ही रिक्वायरमेंट खूप जास्त आहेत. त्यांचे एक्स्पेक्टेशन खूप जास्त आहेत आणि त्या फुलफिल होत नाहीत पोरांकडून. हे मी स्वतः बघतोय. ज्यावेळेस मी पोरांना क्वेशन करतोय, त्यावेळेस बेसिक क्वेशनमध्ये अडकतायत ते. त्यांना तेच क्वेशन येत नाहीयेत, पण एक्स्पेक्टेशन आणखीन ॲडव्हान्समध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही जावाचं प्रिपरेशन करताय, तर तुम्ही कोर जावा करताय, ॲडव्हान्स जावाचे टूल्स करताय, पण तुम्ही स्प्रिंग बूट सारखा फ्रेमवर्क मिस जर करत असाल तर उपयोग नाहीये. इव्हन तुम्ही कोर जावामध्ये सुद्धा ॲडव्हान्स गोष्टी जर मिस करत असाल तर उपयोग नाहीये. पूर्ण मी सिरियलायझेशन विचारतोय, सिंक्रोनायझेशन विचारतोय, मल्टी थ्रेडिंग विचारतोय, जावाचे फीचर्स विचारतोय. पण स्टुडंट्स आर नॉट एबल टू गिव्ह द आन्सर. यावेळी तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी बोला, "अरे, मला हे का येत नाही?" आलं पाहिजे. तुम्हाला शिकवलं नाही, हां, ठीक आहे, ते झालं. यू नीड टू अपग्रेड युअरसेल्फ. स्वतःला अपग्रेड करावं लागणार आहे. ओके, जर मी पायथॉनचा विचार केला, पायथॉनमध्ये जर जॉब भेटत नसेल, पायथॉनमध्ये पण सेम सिच्युएशन आहे. पोरं बेसिक करतात. लायब्ररीज विचारलं, लायब्ररीज येत नाहीत. पोरांना फंक्शन विचारलं, फंक्शन येत नाही. फंक्शनचे डिफरंट लाईक टाइप्स आहेत. आपण कशाप्रकारे फंक्शन बनवू शकतो. पुढं म्हणलं तर कलेक्शन टॉपिक त्यांचा परफेक्ट नसतो. पुढं म्हणलं तर मग त्याच्यामध्ये आपण फ्रेमवर्क्सचा विचार केला. फ्रेमवर्क्सचं नॉलेज चांगल्या प्रकारे नसतं. डेटाबेसचं कनेक्शन त्यामध्ये त्यांना कुठेतरी वाटतं की यार मी वीक आहे. पूर्ण परफेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी तेच सांगतोय. कारण जोपर्यंत परफेक्शन येत नाही तोपर्यंत IT जॉबमध्ये इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही भावांनो. कारण आता एवढं कॉम्पिटिशन वाढलंय, खूप कॉम्पिटिशन वाढलंय IT मध्ये खास करून. ओके. तुम्ही बघताय लाखोचे पॅकेज, एवढे पॅकेज लागलं, ते लागलं. पण त्याच्या मागची मेहनत नक्की बघा. मग तो IT मधून गेला असेल, नॉन IT मधून गेला असेल. मेहनत आहे. मेहनत खूप आहे असं मी म्हणेन. ओके. कारण सहजासहजी तर काहीच भेटत नाही. बरोबर आहे की नाही? आपल्या आयुष्यात तरी कुठं काय भेटेल सहजासहजी? "दे रे हरी पलंगावरी" असं बिलकुल नसतंय, राईट? त्यासाठी धडपड, प्रामाणिक कष्ट आणि जीव तोड आपण म्हणतो ना, कष्ट पाहिजेत यार त्याच्यामागे. मग तुम्ही जे आतापर्यंत तुमच्या बाबतीत घडलंय, चुकीची ट्रेनिंग, चुकीचं मार्गदर्शन ठीक आहे ना. पण आता इथून पुढे तुम्हाला मी कशाला मी सांगतोय ना, यू नीड टू बिकम अ परफेक्ट. ओके. त्यामुळे कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज पकडा आणि परफेक्ट बना. जॉब्स आहेत रे बाबा. फक्त आपण ते एबल बनलं पाहिजे. मी प्रत्येक वेळेस हेच सांगतोय. म्हणजे तुम्हाला परफेक्शनवरती फोकस करायचा आहे. तुम्हाला बेस्टवरती फोकस करायचा आहे. कारण 1000 जणांनी जावा डेव्हलपर शिकवले. 1000 जण आहेत जावा डेव्हलपर म्हणजे ज्यांना जावा येते. पण त्या 1000 मध्ये किती जण परफेक्ट आहेत हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस मी कुठला क्वेशन विचारतो, डी-एस-एचा क्वेशन विचारतो किंवा प्रॅक्टिकलमध्ये एखादं एक्झाम्पल दिलं जातं, त्यावेळेस येतं का तुम्हाला? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही त्याचे वेगवेगळे लॉजिक कसे लिहू शकता? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. यू गेटिंग माय पॉइंट. परत म्हटलं तर ॲडव्हान्स जावाचे टूल्स पोरांना येत नाहीत. जावा फीचर्स असतील, परत म्हटलं तर मेवेन असेल, पोस्टमॅन असेल, गिटहब असेल, मल्टीथ्रेडिंग आहे आपल्याकडे, जीएसपी सर्व्हलेट आहे, हायबरनेट आहे, जीडीबी खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण पोरांना इथं विकनेस वाटतो. नो. पोरं म्हणतात सर कोर जावावरती जॉब द्या. तर पूर्ण कोर जावावरती जॉब्स आजकालच्या सिच्युएशनला तर भेटणं अवघड आहे. त्यामुळं यू नीड टू लर्न ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. मग ते जावामध्ये पण, पायथॉनमध्ये पण, सी हॅशमध्ये पण कुठेही जा तेच करावं लागेल. ॲडव्हान्स गोष्टी ॲक्सेप्ट करा. कारण सवय लावून ठेवली आहे तुम्हाला बेसिकची. बेसिकची खूप सवय लागली आहे. कारण क्लासवाले पण हेच करतात. काय करतात? बेसिक शिकवतात. पोरांना बरं वाटतंय ना, चला चालेल. म्हणजे पोरांना बरं वाटलं पाहिजे आणि त्यांना बी बरं वाटलं पाहिजे. सोपं शिकवतात. पोरं म्हणतात, "सर बास, ॲडव्हान्समध्ये जाऊ नका. लई आम्हाला कसं तरी होतंय." बरं वाटलं पाहिजे. पण मग बरं नाही,
बरं झालं पाहिजे. बरं वाटून उपयोग काय हो? कारण आता हातामध्ये यश असतं. जर तुम्हाला त्या ठिकाणी बरं झालं असेल, बरं होण्यासाठी तुम्ही शिकला असतात. बरं वाटण्यासाठी शिकू नका, हे मी प्रत्येक वेळेस सांगतोय. कारण तुम्हाला शिकवणारे बरं वाटेल असं शिकवतायत. तुम्ही त्यांना सांगा, आमचं बरं झालं पाहिजे भाऊ, दे लोड आम्हाला. आम्ही 4-4, 5-5 तास अभ्यास करायला तयार आहेत. दे एक्झाम्पल. हा माइंडसेट तुमचा पाहिजे. खूप सारे पोरांचा माइंडसेट मी बघतोय, नको नको सर, ठीक आहे, एकच एक्झाम्पल द्या बास. तुम्ही खुश, मी खुश. अरे पण जे पैसे वेस्ट करायला लागलात तुम्ही, ते ते बघा. जर आम्ही थोडी करायला, आमचे घरचे करायला लागले, त्यांच्याकडे बघा यार. कुठून पैसे घेत आहेत ते, कुठून फीस देत आहेत, हजारोमध्ये फीस देत आहेत, लाखात फीस देत आहेत. थोडं त्यांच्याकडे बघा. तुम्ही जी फीस देत आहेत त्याची व्हॅल्यू ठेवा आणि झगडा यार. तेच मला सांगायचंय. तुम्ही जितकं जास्त कराल तितकं आउटपुट तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळं डोंट रेस्ट घेऊ नका. जेवढं शिकता येईल तेवढं शिकत चला, नवीन नवीन गोष्टी, जेणेकरून तुम्ही आय टी इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह कराल. सर्व्हाइव्ह करण्यासाठी भाऊ कंटिन्युअस लर्निंग पाहिजे. कंटिन्युअस. असं नाही थांबा आता बस झालं. नाही आय टीमध्ये तसं, खरंच नाहीये. तुमचा रिझ्यूम चांगला बनवा, कनेक्शन चांगले बनवा. ओके, आधी स्वतः प्रिपेअर व्हा. देन ऑटोमॅटिक तुम्हाला बाकीचे वे भेटतात. कशा प्रकारे तुम्हाला जॉब लागायचा, लगेच लागून जातो बाबा. असे खूप सारे एक्झाम्पल आहेत. फक्त स्वतः परफेक्ट पाहिजे. स्वतः आपण कुठेही, म्हणजे आपण नसतो ते ठोकला, कुठेही मारला बसतो, राईट, चौकोनी चिरा, तसं पाहिजे. तसं बनायला वेळ नक्कीच लागेल. तुम्ही ज्या बॅकग्राऊंडमधून आलात तिथून तुम्हाला पुश व्हायला थोडा वेळ लागेल, पण लागू द्या. पण स्वतः निर्णय घ्या की भाई आजपासून स्टार्ट म्हणजे स्टार्ट. एक शेड्यूलच बनवा ना, राईट. शेड्यूल बनवा. माझा व्हिडिओ ज्या वेळेस वाटेल की राव नाही राव जॉब लागत, बघा माझे व्हिडिओज. नक्की तुम्हाला मोटिवेशन तर भेटणारच, पण एक प्रेरणा भेटेल की बाई केलं पाहिजे. कारण केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. अरे हे लहानपणापासून ऐकत आलोय राव आपण. फक्त ऐकत आलो, इकडून ऐकायचं आणि इकडून भुर. असं अजिबात नाही केलं पाहिजे. त्यामुळे माझी विनंती आहे सगळ्यांना, जे पण कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे, AI, डेटा सायन्स, AI ML असेल, डेटा एनालिस्ट असेल, जावा असेल, पायथॉन असेल, कुठेही जायचं असेल मित्रांनो, एक गोष्ट निश्चित ठेवा, बेस्ट बनायचंय. बेस्टलाच मार्केटमध्ये जॉब आहे. मला सांगा, कुठली कंपनी म्हणजे जो बेस्ट एम्प्लॉय नाही त्याला घेईल का हो? बेस्ट. आपण आपल्या घरात जर एखादा कामाला ठेवायचं असेल तर आपण चांगलाच शोधतो ना, जो चांगलं काम करेल, टाईमला करेल, व्यवस्थित करेल. सेम कंपनीच आहे. कंपनी सुद्धा चांगलाच एम्प्लॉय शोधेल, बेस्ट शोधेल, राईट. सो बेस्ट बना. तुम्हाला 2000 जर स्टुडंट असतील तर त्याच्यामध्ये 20 जणांमध्ये तुम्हाला यायचं आहे. या लेवलचा अभ्यास तुमचा झाला पाहिजे. गेटिंग माय पॉईंट. त्या अभ्यासाच्या मागे लागा. ओके. बाकी माझं तर गायडन्स राहणारच आहे. ओके. त्यामुळे काही तुमचे क्वेश्चन असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. ठीक आहे. तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल और तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुम्हाला जर कोर्सेस वगैरे करायचे असतील तर आपले पण कोर्सेस आहेत, फ्रीमध्ये आहेत यूट्यूबवरती. इवन पेड बॅचेससुद्धा मी घेतो. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की तुम्ही मला DM करू शकता. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर तुम्हाला भेटेल. ठीक आहे. चला, मी थांबतो या व्हिडिओमध्ये. भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय.